नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रताळ्याच्या घाऱ्या. हे 1 किलो रताळे घेतलेले आहेत आपण. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला उकडून घेऊया कुकरमध्ये. हे बघा, कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये हे पातेलं ठेवायचं आहे. याच्यामध्ये पाणी नाही घालायचं रताळ्यामध्ये. हे बघा, कुकरमध्ये मी ठेवलेलं आहे हे पातेलं. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला कुकरमध्ये पाणी घालायचं आहे, या पातेल्यात पाणी घालायचं नाही. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया त्याच्या. हे बघा, आता आपला कुकर झालेला आहे. कुकर थंड झालाय, बघूया. मस्त. हे बघा, जसे पाहिजेत तसे आपल्याला हे रताळे शिजलेले आहेत. हे बघा, आता आपण याला काढून घेऊया. आता याच्या साली काढून घ्यायचेत. हे बघा, अशा साली काढून घेऊया आपण. हे बघा, हे अशा पद्धतीने याच्या साली काढून घेतलेले आहेत. आता याला स्मॅश करूया. हे बघा, हे अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचंय. 1 किलो रताळ्यासाठी आपण 1/4 किलो गूळ घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. याच्यात चिमूटभर मीठ घालूया. ही सुंठ, जायफळ आणि वेलदोडीची पूड आहे, ती घालायची. आता यामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ मळायचं आहे आपल्याला. हे बघा, हे अशा पद्धतीने गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये मळायचं आहे. बसेल एवढंच पीठ मळायचं आहे, जास्त मळायचं नाही. त्यात पीठ जास्त घालायचं नाही, नाहीतर घाऱ्या फिक्क्या होतात. हे बघा, चांगलं मळलं गेलेलं आहे आपलं पीठ. आता आपण याच्या घाऱ्या करून घेऊया. हे बघा, हे चपातीसारखा असा उंडा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घालून, सुक्या पिठामध्ये घालून ह्याला लाटायचं आहे. हे बघा, तवा ठेवलेला आहे गॅसवरती. गरम झालाय तवा, त्यामध्ये थोडंसं तेल सोडलंय. ही अशी चपातीसारखी घारी करून घ्यायची. आता आपण भाजून घेऊया हे घारी. हे बघा, हे असं चपातीसारखं भाजून घ्यायचंय. याला आपण तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार लावू शकतोय. घाऱ्या दोन्ही प्रकारच्या असतात. या चपातीसारख्या पण बनवता येतात आणि त्याच्या पुऱ्या करून तळता सुद्धा येतात. ते पण आपण बघणार आहोत. हे बघा, चपातीसारख्या घाऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत. आता मी तळाईच्या घाऱ्या बनवणार आहे. तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यातमध्ये तेल टाकलेलं आहे. हे बघा, घाऱ्या पण बनवून ठेवलेल्या आहेत तळण्यासाठी. आता आपण या घाऱ्या तळून घेऊया. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही घारी सोडून घेऊया. असे तळून घ्यायचे बघा. यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे ह्या पटकन तळल्या जातात. त्यासाठी गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. अशा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला घाऱ्या. बघा, किती छान झालेले आहेत. अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत एकदम. कलर पण खूप सुंदर आलाय त्याला. अशा पद्धतीने या सगळ्या घाऱ्या आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या घाऱ्या तळून घेणार आहोत. तर हे बघा, तयार आहेत आपल्या या रताळ्याच्या घाऱ्या. खूप पौष्टिक आहेत या घाऱ्या. हे बघा, हे तळलेल्या घाऱ्या आहेत. ही भाजलेली आहे आणि आपण या दोन्ही प्रकारच्या घाऱ्या दुधाबरोबर खाऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.
आणि माझ्या चॅनेलला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज ज्या अपलोड झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.